सुशील बत्तलवर आम्ही दोघं जण हॉस्पिटलमध्ये गेलो नारायण सेवेसाठी. दोघं जण होतो आणि त्या ठिकाणी म्हणजे स्थिती कशी होती आणि कसं काम करता यासाठी सांगतो. आम्ही त्या ठिकाणी नारायण सेवा केली. त्या एक बाई आली आमच्याजवळ आणि ती रडायला लागली. रडायला लागल्यानंतर म्हटलं काय ब्लड पाहिजे. मी पण ब्लड दिलं होतं, सुशीलने पण दिलेलं होतं काही दिवसापूर्वीच. आणि तिचा ब्लड ब्लड ग्रुप होता AB वगैरे काहीतरी होता. आम्ही खूप मग याला त्याला 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 असं फिरून आलो, अरे ब्लड द्या, कोणीतरी देईल का, कोणीतरी देईल का, कोणीतरी देईल का. कोणीच तयार होत नव्हतं. मी एक माणूस तिथे उभा होता. त्या माणसाला मी पकडलं, त्याला विचारलं तुझा ब्लड ग्रुप काय. तो म्हणजे AB. म्हटलं चलणार रे बाबा दे ना ब्लड. तो म्हणतो नाही देत. आम्ही आग्रह करू राहिलो. शेवटी अक्षरशः आम्ही दोघांच्या धरून असं त्याची दाढीला हात लावतो. म्हटलं तुझ्या चल रे बाबा चल. त्याला आणला, झोपवला. झोपल्यानंतर टेबलवरून परत तो उठला, परत दाबला त्याला. त्याचं ब्लड तो घेतलं. त्याला आम्ही कॉफी पाजली, सर्व सर्व सर्व. नंतर त्याला आम्ही म्हटलं हात जोडले, म्हटलं तू फार चांगलं काम केलं रे. त्या एका बाईचं जीव वाचेल म्हटलं तुझ्यामुळे. ते ब्लड म्हणे म्हटलं त्या बाईला, आजीबाईच्या सुनीला तू ब्लड दिलं. त्या आजीबाईच्या पोरीला ब्लड दिलं, तिचा जीव वाचला. म्हटलं आता खूप खूप धन्यवाद. तो अगदी थंड बसताना म्हणतो ती आहे ना म्हणे, ती माझी सासू आहे म्हणे. आणि ती ती माझीच बायको आहे म्हणे. अशा स्थितीमध्ये काम करत असताना हे ते काय पण मला मी स्वतःला खूप भाग्यवान समजलो की मला